तुम्ही आता कोर्टाला सांगितलं की सत्यजित मुधोळकरने तुमच्या मुलीवर म्हणजे मंजिरीवर आशिष शिर्के नावाच्या माणसावरून संशय घेतला. तुम्ही असं कोर्टाला सांगितलं ना? हो. आशिष शिर्केवरून मंजिरीवर संशय घेणारे सत्यजित मुधोळकर एकटेच होते का हो? मिस्टर सरनाईक, सत्यजित मुधोळकर एकटेच होते का? नाही. तुम्हाला पण असं ठामपणे वाटत होतं ना की मंजिरी स्वतःच्या नवऱ्याशी प्रतारणा करते म्हणून? पण नाही, म्हणूनच घाईघाईनं म्हणजे इतक्या घाईनं की 3 दिवसात तुम्ही मंजिरी आणि सत्यजितचं लग्न लावून दिलं. त्यानंतर तुम्ही कोर्टाला असं सांगितलं की सत्यजितनी मंजिरीवर संशय घेतला म्हणून तुमच्या बायकोला धसका बसला आणि त्यांना हार्ट अटॅक आला. पण हे नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या मृत पत्नीचं म्हणजेच तिच्या आईचं अंत्यदर्शनही घेऊन दिलं नाही. ऑब्जेक्शन युअर ऑनर. सरनाईकांचा त्यांच्या मुलीशी कसे संबंध होते त्याचा या केसशी काहीच संबंध नाही. संबंध आहे. मंजिरीच्या अवतीभोवती तेव्हा जे संशयाचं वातावरण होतं त्याला कारणीभूत सत्यजित मुधोळकरचा संशयी स्वभाव नाही तर तेव्हाची परिस्थिती होती. तेव्हाचं वातावरण इतकं प्रतिकूल होतं म्हणून तिच्या नवऱ्यानेच नाही तर जन्मदात्या बापानेही संशय घेतला. इनफॅक्ट त्यानंतर अनेकदा मिस्टर मुधोळकरांनी स्वतःच्या पत्नीची त्यांच्या वडिलांकडे मनधरणी केली ना मिस्टर सरनाईक? हो, खरंय. गोईंग आहे. तुम्ही असं म्हणालात की सत्यजितनी मंजिरीला घराबाहेर जायला सांगितलं. तर ऑनर, पती पत्नींच्या भांडणांमध्ये असं अनेक वेळेला होतं की ते दोघं एकमेकांना अशा काही गोष्टी बोलतात जे खरं तर त्यांना बोलायचं नसतं. मिस्टर सरनाईक, जेव्हा मिस्टर मुधोळकरांना हे कळलं की मंजिरी प्रेग्नंट आहे तेव्हा मंजिरीवर संशय असून सुद्धा त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला, हो ना? हो. मंजिरी प्रेग्नंट आहे म्हणून तिची जीवापाड काळजी मिस्टर मुधोळकरांनी घेतली ना? इतकं की स्वतःचं ऑफिस त्यांनी घरात शिफ्ट केलं ना? हो. मंजिरीची प्रत्येक टेस्ट, प्रत्येक सोनोग्राफी या सगळ्याला मिस्टर मुधोळकर स्वतः त्यांच्या बरोबर होते? हो, म्हणजे मंजिरीकडून नाव काढायचं. मध्ये जेव्हा मंजिरीची तब्येत थोडी क्रिटिकल होती तेव्हा मिस्टर मुधोळकरांनी त्यांच्यासाठी खूप व्रतवैकल्य केली. म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, कोल्हापूर पासून पुण्याच्या दगडूशेठ पर्यंत ते चालत अनवाणी गेली, बरोबर? हो. तरीही तुम्हाला असं वाटतं की हा माणूस एक नालायक नवरा आणि बेजबाबदार बाप आहे म्हणून? पण मूव्हिंग अहेड युअर ऑनर, बाळाच्या जन्माच्या वेळी हजर नसणारे असे अनेक बाप आहेत. इनफॅक्ट मला माहिती की माझ्या जन्माच्या वेळी माझे वडील तिथे हजर नव्हते. ऍडव्होकेट महाबळे मगाशी असं म्हणाले की मंजिरीची प्रीमच्युअर डिलिव्हरी झाली म्हणजे 7व्या महिन्यातच तिला बाळ झालं. त्यामुळे माझ्या क्लायंटनी निष्काळजीपणानं स्वतःच्या पत्नीला आणि होणाऱ्या बाळाला वाऱ्यावर सोडून दिलंय असं काही झालेलं नाहीये. हा माझ्या क्लायंटचा बेजबाबदारपणा नाहीये, हा गुन्हा नाहीये. मिस्टर सरनाईक, असं झालंय का
की शुभ्राच्या जन्मानंतर मिस्टर मुधोळकरांनी कधीच बाळाला बघितलं नाही, बाळाच्या आईला बघितलं नाही, त्यांना अटेंड केलं नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असं कधी झालंय? नाही, असं नाही झालं. इनफॅक्ट तुमचीच मुलगी तिच्या नुकत्याच झालेल्या मुलीला घेऊन हॉस्पिटल मधून पळून गेली होती ना? हो की नाही? तसं नाही, म्हणजे त्यावेळेस मंजिरीची मनस्थिती मी मंजिरीशी बोली. तुम्हाला जेवढं विचारलं तुम्ही तेवढंच सांगा. झालं होतं की नाही? हो, झालं होतं. तुम्ही मगाशी कोर्टाला असंही सांगितलं की मिस्टर मुधोळकर यांनी रात्रीच्या अंधारात तुमच्या नातीला पळवून नेलं. हो. मग तुम्ही कंप्लेंट केली असेल. कसली कंप्लेंट केली तुम्ही? अपहरणाची? नाही, घरफोडीची. का? म्हणजे मिस्टर मुधोळकरांनी घरात मध्ये चोरून नेलं होतं का? म्हणजे टीव्ही, रेडिओ किंवा कॅश किंवा काही ज्वेलरी असं काही? नाही नाही, त्यांनी ते शुभ्राला घेऊन निघून गेले. कुठे? त्यांच्या घरी. नाही, सॉरी, मला कळत नाहीये. म्हणजे आय एम जेन्युइनली कन्फ्युज्ड. एक बाप आपल्या सासरी जातो, आपल्या मुलीला तिथून घेतो आणि स्वतःच्या घरी जातो. ह्या सगळ्यात गुन्हा कुठे आहे? म्हणजे कायद्याने त्याला हे करण्यापासून बंदी केलेली नाहीये. हा, हे सगळं करत असताना तो निरोप ठेवायला विसरतो. हा त्याचा वेंधळेपणा आहे, गुन्हा नाहीये. आणि मुधोळकरांनी माझ्या नातीला पळवलं असं जो काही तुम्ही कंठशोष करताय, त्यावरनं काय वाटतंय की तुमच्या नातीला परत देण्यासाठी त्याने तुमच्याकडे खंडणी वगैरे मागितली. पण असं काहीच झालेलं नाहीये. नाही झालंय ना मिस्टर सरनाईक? नाही. खूप प्रश्न झाले ना एका दिवसासाठी. सॉरी, पण हा आता शेवटचा प्रश्न. तुम्ही बिझनेसमॅन आहात ना? म्हणजे बिझनेसमध्ये चढ उतार असतात हे तुम्हाला मान्य आहे? हो, येतात. जर कधी असं झालं की बिझनेसमध्ये काहीतरी तोटा झाला तर म्हणजे फायनान्शियल लॉस, हा, अशा वेळी पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी तो बिझनेसमॅन कर्ज काढतो, बरोबर? म्हणजे एखाद्या बिझनेसमॅननी कर्ज काढण्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण सत्यजित मुधोळकरनी कर्ज घेतलं याबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही, तसं नाही. मी मिस्टर मुधोळकर यांच्या घराचा लिलाव होत असताना तुम्ही त्यांना 10 कोटींची मदत केली. तर हे दिवाळखोर झालेले मिस्टर मुधोळकर यांनी हे 10 कोटी रुपये तुम्हाला कधी परत केले हो? 4 महिन्यात. युअर ऑनर, एकतर कर्जबाजारी असणं हा गुन्हा नाहीये. इनफॅक्ट जगातले मोठे मोठे बिझनेसमॅन त्यांच्या डोक्यावर मोठी मोठी कर्ज आहेत. पण माणसाची पट ठरते ती कर्ज फेडीच्या क्षमतेवर. जो माणूस 10 कोटीचं कर्ज 4 महिन्यात परत करू शकतो त्याच्या फायनान्शियल सॉल्व्हन्सीवर शंका घेणं हा मुळातच एक जोक आहे. एनिवे, टू कन्क्लूड, माझ्या आशिलाला संशय ठरवणारे मुलीचे वडील स्वतः आपल्या मुलीशी किती वाईट वागलेत हे ते विसरतायत. अत्यंत थिल्लर गोष्टींना पितृत्वाचा मापदंड ठरवण्याचा प्रयत्न करतायत. माझ्या आशिलाच्या आर्थिक स्थितीबद्दल ज्याला काहीही माहित नाहीये ते त्याला दिवाळखोर असं ठरवून मोकळे झालेले आहेत. तो मला पूर्ण खात्री आहे की सन्माननीय न्यायालय या फुकाच्या धुरळांना स्वतःची दिशाभूल होऊ देणार नाही, तर फॅक्ट्स कडे जास्त लक्ष देईल. दॅट्स ऑल युअर ऑनर.
court is adjourned for the day. अनघताई काय झालं? त्या चुकल्या आहेत. उगाच डिस्टर्ब नको आहे. अहो पण तुम्ही अशा बाहेर का उभ्या आहात? माझ्याबद्दल फार चांगलं मत नाहीये सत्यजितच्या आईचं. सत्यजित आणि मंजिरीच्या नात्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मीच कारणीभूत आहे असं वाटतंय. पण अनघताई तुम्ही किती करता त्यांच्यासाठी. हो ग, पण माझ्या आणि सत्यजितच्या नात्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजूनही मग कशाला उगाच त्यांच्या समोर जायचं आणि ऑकवर्ड सिच्युएशन निर्माण करायची. सो लांबच बरं आहे. मलाही आजकाल त्यांच्या खोलीत जाताना दडपणच येते. का ग, त्यांच्याकडे त्यांना असं व्हीलचेअरवर बसलेलं बघवत नाही. असं वाटतं त्या नाही जणू अख्खं घरच अधू झालं. पण हो, आजकाल त्या बऱ्यापैकी बोलतात, अडखळतच. मी पाहिलेत त्यांचे रिपोर्ट्स. डोंट वरी, होतील त्या लवकर रिकवर. सारखं विचारत असतात, मंजिरी कुठे आहे, मला भेटायला आली होती का, हॉस्पिटलला आली होती का, माझ्या बाजूला बसली होती का. काय सांगायचं तेच कळत नाही. शेवटी मी त्यांना सांगितलं की बहिणी तुम्हाला भेटायला आल्या होत्या, पण तेव्हा तुम्ही शुद्धीत नव्हतात म्हणून तुम्हाला कळलं नाही. एकदा तरी तिच्याशी बोलू द्या, कोणीतरी फोन लावून द्या. सतत याचा आग्रह धरतात. अशा वेळेस त्यांना काय सांगावं, कसं समजवावं तेच कळत नाही. कोंडी झाली नुसती. नाही म्हणजे सत्यजित अजून या डिवोर्स बद्दल काहीच बोलला नाही का त्यांच्याशी? केसचं हिअरिंग सुरू झालं, इव्हन बोलायला हवं होतं त्यांनी. कदाचित दादाला कळत नसेल, कसं सांगावं. मंजुषा, अगं या डिवोर्स बद्दल सत्यजितनी लवकरात लवकर वेळ जाण्याआधी आईशी बोलायला हवं. मी बोलली आहे त्याच्याशी. तू बोलशील का एकदा जरा? नको अनघताई, मी नाही बोलणार दादाशी. पण हो, एक व्यक्ती आहे जिचं बोलणं दादा कधीच टाळू शकणार नाही. आजी. चांगलं अडचणी आणली तिने आपल्याला. त्या मुधोळकरला एक्सपोज करता करता आपलेही नाजूक मुद्दे कोर्टासमोर येतील असं मी विचारच केला नव्हता. पण मला कमाल वाटते, साक्ष देताना तू सुद्धा चाचपडत होता. तुझ्या मुलीनं उलट तपासणे जे काही प्रश्न विचारले ना, तेव्हा तू सुद्धा तिकडे होत असेल की तुला सुद्धा ते फोडून नाही काढता आले. कसे घडून काढणार रे? तिनं तर आपली दुखती नसच पकडली. मला वाटलं होतं ती काहीतरी छोटे मोठे मुद्दे काढेल, पण ती मला असे मुद्दे काढेल असं मला वाटलं नव्हतं. घडलेल्या जुन्या गोष्टी ती पण समोर आणेल आणि त्या गोष्टी आपल्याला अडचणीत आणतील याची कल्पना सुद्धा आली नव्हती मला. नाही, तिने खूप अभ्यास केलाय केसचा. मुधोळकरची बाजू म्हणण्यात ती कमी पडेल असं मला नाही वाटत. नाही म्हणजे ती हुशार वगैरे मला माहित होतं, पण मला अडचणीत आणणे इतकी हुशार असेल असं नव्हतं वाटत. मला असंच वाटतं की मी तुझ्याऐवजी तिला माझी केस दिली असती तर बरं झालं असतं.
थँक्स फॉर अप्रिशिएटिंग माय डॉटर्स ॲबिलिटी. मला एक सांग, तू तिची तारीफ करतोयस का माझी निंदा करतोयस? ते फक्त खरं बोलते. आता माझ्या मनात जे आलं ते बोललो. डोंट वरी, ते सगळं व्यवस्थित होऊन जाईल. बघ, मी बाप बी बसलो ना फक्त घरी, कोर्टात नाही. आपण असं समजू की आजचा दिवस तिचा होता, नो प्रॉब्लेम. पण यापुढे तिला अशी संधी मिळणार नाही. माझ्यासारखा वकील अग्रेसिव्ह झाला तर किती अग्रेसिव्ह होऊ शकतो हे तिला लवकरच कळेल. डोंट वरी, लढाई अजून संपलेली नाहीये. आपल्या भात्यात अजून बरेच तीक्ष्ण बाण शिल्लक आहे. आणि हा, गुरुची विद्या गुरुलाच शिकवणं किती जड जाऊ शकतं ना, हे तिला आता कळेल. जाताय कुठे सारखे पळून? आणि याचं काय चोरासारखे काय जाताय तुम्ही? नाही, मी ध्यानच तर होता तुमची समाधी भंग व्हायला नको म्हणून. अहो, कुठल्या गाढवानं तुम्हाला सांगितलं आम्ही समाधीत आहोत म्हणून? ही समाधी आमची. आम्ही झोपलो होतो, चक्क झोपलो होतो. डुलकी लागली होती आम्हाला, डुलकी. DOLPY. के सायलेंट आहे यातला. का? आम्हाला सायलेंट झोप लागलाय म्हणून. आम्ही घोरत नाही ना, तर आम्हाला कशाचा घोर नाही. आणि सांगते, तुम्ही आमच्या बरोबर इतकी वर्ष काम करता, तुम्हाला एवढं कळत नाही आम्ही कधी आणि कसे झोपतो ते. या सगळ्या तुमच्या हलगर्जीपणाबद्दल तुमच्या पगारातले रुपये 25 कट. मालक तेवढेच आहेत शिल्लक. ते सुद्धा कापून घेणार आहे मी. आता लोन घेऊन पगार उचला. बोला संख्ये, लवकर बोला संख्ये, बोला लवकर. बोलत करा तुम्ही, तुमची ही सवय मला आवडत नाही. संख्ये बोला, लवकर बोला प्लीज, लवकर बोला. किती वेळ वाट बघा तुमच्या बोलण्याची. बोला संख्ये, लवकर बोला. बोलत करा तुम्ही, किती वेळ बोला संख्ये. मालक, त्या प्रियाबाईंची काय व्यवस्था करायची? पानावर रोडचा रंग मला ठेवू का त्यांना? वाळवंटामध्ये काय ठिबक सिंचन करायचं, त्या बाईला इथं रंगमाला आणून इथं काय पाळणा घरी उघडायचंय? नाही, मला वाटलं की आपल्या मर्जीतल्या आहेत ना बाईचं. मर्जीतल्या आणि फिरजीतल्या संख्ये. मला आंब्याचं झाड माहिती, आंबा आहे. तुम्हाला माहिती असेल की आम्हाला आंबा किती आवडतो. आणि तो जर पिकलेला रसरशीत असेल तर तो खाण्याची मजा काही औरच असते. पण तो जोर पिकलेला आहे वरच खा. तो जास्त पिकू दिला तो नाचतो, आणि आम्ही नाचलेलं खात नाही. तो आमचा स्वभाव नाही. फक्त बाईंना हाकलून देऊ का? नाही, त्याचा उपयोग आहे ना, त्याचा निश्चित उपयोग आहे. टाकाऊ पासून टिकाऊ. तो नाचलेला आंबा पचाक करून शत्रूच्या अंगावर फेकून मारायचा. त्या शत्रूचा चेहरा बघायला फार मजा येते. शत्रूवरून आठवलं, मित्राला फोन लावतो. मुंह धोळ कर. हेलो. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे. आवाज बरोबर लागत नाही. आवाज मैं न दूंगा. समोर असतास तर 5-10 रुपये घातले असते तुझ्या पिकेच्या वाडग्यात. पण आता फोनवरून आवाज मागतोयस, कसं करायचं सांग? ऑनलाईन ट्रान्सफर करू? जोकिंग, ऑनलाईन जोकिंग. दिस इज न्यू स्टाईल ऑफ जोकिंग, ऑनलाईन जोकिंग. आवडलं आपल्याला मुधोळकर? पूर्वक आवडलं. आनंद असो दुःख असो, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर कायम जागरूक असतो. आणि उल्लेखनीय काय,
ते सरनाईक तुमचे कोर्टात सालटी काढतायत तरीही तुम्ही जोक मारताय. देवानं निर्माण केलेला सगळ्यात मोठा जोक पलीकडून फोनवरून बोलतोय माझ्याशी. त्याच्यासमोर मी काय जोक मारणार? कोर्टात तेवढा मार खाऊनही अक्कल नाही आली अजून. कोण देत रे या बातम्या तुला? सालटी काढली, कोर्टात मार खाल्ला, काय स्वप्न पडतात का हल्ली तुला माझी? ते सोडा हो. मी हे बोलायला फोन केला होता की आम्हाला तुमच्याबद्दल अतिशय काळजी वाटते, चिंता वाटते तुमची. आम्हाला अति आदर आहे तुमच्याबद्दल आमच्या मनात, म्हणून एक सहानुभूती म्हणून फोन केला होता. सिम्फनीच बी सायलेंट. भुंकून दमला असशील तर ठेवू फोन? नाही, कारण माझी व्हायची ती करमणूक झाली. कसं आहे, डोंबाऱ्याचा खेळ कितीही आवडत असला तरी तो बघत आपण दिवसभर उभं राहू शकत नाही ना. बरोबर, अतिशय बरोबर आहे. तो तेरे आशिकी है दियो पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने.